हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यान पंपिंग स्टेशन गंगापूर रोड येथे ऊर्जा प्रतिष्ठानतर्फे आयोजित ऊर्जा बाल महोत्सवाचा भव्य शुभारंभ 12 डिसेंबर रोजी करण्यात येणार आहे। 12, 13 आणि 14 डिसेंबर 2025 या 3 दिवसांच्या कालावधीत हा महोत्सव विविध उपक्रमांनी सजणार आहे। ऊर्जा युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष व शिवसेना उपनेते जिल्हा प्रमुख अजय भास्करराव बोरस्ते यांच्या संकल्पनेतून या वर्षाचा बाल महोत्सव आर्थिक व्यापक आणि आकर्षक स्वरूपात आयोजित करण्यात आला आहे। संध्याकाळी 4 ते रात्री 8 या वेळेत होणाऱ्या या उपक्रमासाठी शहरातील कुटुंबियांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे। महोत्सवाच्या पहिल्या दिवशी प्रसिद्ध संगीतकार व गीतकार डॉक्टर सलील कुलकर्णी यांच्या गाणी गप्पा आणि मज्जा या कार्यक्रमाने उत्सवाला सुरुवात होणार आहे। तसेच कॅलिग्राफी वर्कशॉप, फेस पेंटिंग, नेल आर्ट, टॅटू आर्ट, बालचित्र प्रदर्शन आणि लाईव्ह म्युझिक यांसारख्या विविध कलात्मक क्रियाकलापांचे आयोजन करण्यात आले। 13 डिसेंबर रोजी प्रसिद्ध बाहुली कलाकार सत्यजित पाध्य यांचा बाहुली शो आणि वारली पेंटिंग वर्कशॉप ही प्रमुख आकर्षणे असतील। तर 14 डिसेंबर रोजी जादूगार पी सरकार यांचा मॅजिक शो आणि कापूस कला वर्कशॉप आयोजित करण्यात येणार आहे। महोत्सवातील प्रमुख आकर्षण म्हणून 3 इडियट्स फेम फुनसुक वांगडू यांच्या संकल्पनेवर आधारित 100 पेक्षा अधिक सायन्स प्रयोगांचे थेट प्रात्यक्षिक पाहण्याची संधी मुलांना मिळणार आहे। करीना कपूरच्या चक्की स्कूटर सोबत सेल्फी घेण्याची ही खास व्यवस्था करण्यात आली आहे। दररोज रात्री 8:30 वाजता ॲव्हेंजर्स, सुपरमॅन, विविध कार्टून कॅरेक्टर्स, टॉलमॅन, जोकर्स आणि जगलर्स यांच्या परेडमुळे उद्यानात कार्निव्हलचा माहोल निर्माण होणार आहे। पारंपरिक गोठ्या, टायर, चकाटी यांसारख्या खेळांसोबतच ग्रॅटिट्यूड वॉल, लिटिल पिकासो कॉर्नर, सेल्फी पॉइंट्स आणि किड्स फूड फेस्टिवल यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी मनोरंजनाचा भरगच्च कार्यक्रम अनुभवता येणार आहे। ऊर्जा बाल महोत्सवामुळे नाशिक शहरात कला, विज्ञान आणि संस्कृतीचा सुंदर संगम घडणार असून हा 3 दिवसांचा सोहळा चिमुकल्यांसाठी प्रेरणादायी आणि आनंददायी ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।